डिअर स्टुडंट, IBPS POचं जे आहे नुकतंच नोटिफिकेशन जाहीर झालेलं आहे. त्यामध्ये आपल्यासाठी 5,200 प्लस वॅकन्सीज अनाऊन्स केलेल्या IBPSनी. त्यामध्ये वाढ किंवा घट होण्याचे चान्सेस असतात, नेहमीच आपल्याला माहिती आहे. याच्यामध्ये ज्या इम्पॉर्टंट डेट्स आहे, म्हणजे आपण कधीपासून कधीपर्यंत फॉर्म भरू शकतो, याची प्रिलिम्स एक्झाम, मेन्स एक्झाम आणि इंटरव्ह्यू नक्की कधी होणार आहेत, आणि या वर्षीच्या पेपर पॅटर्न मध्ये सुद्धा बरेचसे चेंजेस झालेले आहेत. तो त्याबद्दल सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिटेल जाणून घेऊया. याची सॅलरी काय राहते, कोण फॉर्म भरू शकते, एज रिलॅक्सेशन किती राहते, हे सर्व जे आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये जे आहे डिटेल मिळून जाईल. तो वेळ न गमावता आपल्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. तो व्हिडिओला शेवटपर्यंत जुळले राहा, म्हणजे तुमचे पूर्ण जे डाऊट्स आहे किंवा काही क्वेरीज असतील तर त्या पूर्णपणे सॉल्व्ह होतील. ठीक आहे, चल तर बघूया आपण. नोटिफिकेशन आपल्या समोर आहे. तो पोस्ट आहे ही प्रोबेशनरी ऑफिसर, PO ज्याला म्हणतो आपण, है ना. तो प्रोबेशनरी ऑफिसरची पोस्ट आहे. वॅकन्सी आहे 5,208 आपल्याला इथं दिसत आहे. बट अगेन हा टेंटेटिव्ह शेड्यूल राहतो, तो याच्यामध्ये वाढ होण्याचे चान्सेस मोस्टली राहतात. ठीक आहे, इथे जर आपण बघतोय तर नोटिफिकेशन कालच रिलीज झालेला आहे, म्हणजे 23 जूनला. यामध्ये अप्लिकेशन जे आहे, म्हणजे जो आपण फॉर्म भरू शकतो तो फक्त ऑनलाईन फॉर्म भरू शकतो. एक्झाम सुद्धा आपली ऑनलाईनच होणार आहे, म्हणजे फॉर्म पण ऑनलाईन भरायचा आहे, त्यानंतर एक्झाम पण ऑनलाईनच होणार आहे. आणि याचे पेमेंट सुद्धा जे आहे आपल्याला ऑनलाईनच करावं लागतात, म्हणजे कॅश पेमेंट भरून आपण कुठं जे आहे त्याचा फॉर्म भरू शकत नाही. यामध्ये जर बघितलं आपण, सिलेक्शन प्रोसेस जे आहे ऑनलाईन टेस्ट आहेत, म्हणजे 2 फेजेस मध्ये याची एक्झाम होते, प्रिलिम, मेन्स, आणि थर्ड फेज आहे आपला इंटरव्ह्यू. त्याबद्दल आपण बघूया समोर. तर इथे जर बघितलं आपण, एज एलिजिबिलिटी दिसत आहे आपल्याला. वय, तो एज लिमिट आहे 20 ते 30, है ना, जनरल साठी. म्हणजे मिनिमम 20 वर्ष सर्वांसाठीच असते, आणि मॅक्झिमम 30 वर्ष जे आहे ते जनरल कॅटेगरीसाठी आहे. SC ST किंवा OBCचा जर कॅन्डिडेट असेल तर त्याला नक्कीच जो क्रायटेरिया राहतो त्याच्यानुसार एज रिलॅक्सेशन प्रोव्हाइड केलं जाते. यामध्ये जर आपण इम्पॉर्टंट डेट्स बघितल्या तर IBPS PO ची जी एक्झाम आहे ती 2 फेजेस मध्ये, जसं मी सांगितलं, ऑनलाईन एक्झाम. एक प्रिलिम्स पेपर होणार आहे आणि दुसरा काय होणार आहे तुमचा मेन्स. प्रिलिम जर बघितलं आपण 17, 23, 24 ऑगस्ट महिन्यामध्ये याच्या एक्झाम आहे, आणि हे संडे, सॅटर्डे, संडे वगैरे याचे पेपर होतील समजा. मेन्स एकाच दिवशी आहे, मात्र 12 ऑक्टोबरला मेन्स होणार आहे. म्हणजे आपल्याकडे जर टायमिंग बघितला, ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजे लास्टला जरी 24ला जरी पेपर झाला तर सप्टेंबर महिना आपल्याकडे आहे, आणि दुसरा म्हणजे ऑक्टोबर महिन्यातले काही दिवस समजा, म्हणजे आपल्याकडे अराउंड आपण 30 to 40 डेज आपण मेन साठी इथं कन्सिडर करू शकतो. ठीक आहे, प्रिलिम्सचा जो पेपर राहतो, ड्युरेशन जर आपण बघितलं, पूर्व परीक्षा 60 मिनिटाचा पेपर, म्हणजे 1 तासाचा आपला पेपर आहे. मेन्स जर बघतो आपण 3 तास 30 मिनिट, म्हणजे 3.5 तासाचा मेन्सचा पेपर असतो. त्यानंतर पर्सनॅलिटी टेस्ट, म्हणजे जे आपण इंटरव्ह्यू बद्दल बोलतो, याचे जे इंटरव्ह्यू होणार आहे ते होणार आहे नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्ये, म्हणजे नोव्हेंबरच्या एंडिंगला आणि डिसेंबरच्या स्टार्टिंगला वगैरे होण्याचे काय राहतात, चान्सेस राहतात. जसं मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं, रिक्रुटमेंटच्या ज्या स्टेजेस आहेत त्या आहे प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू. ठीक आहे, पूर्व परीक्षा, मेन्स परीक्षा आणि इंटरव्ह्यू, असे 3 फेजेस याला आहे. आपल्याला माहित आहे क्लर्कला इंटरव्ह्यू नसतो, बट PO किंवा SO ची जर एक्झाम असेल तर आपल्याला प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू द्यावा लागतो. हा, याच्यामध्ये एक फायनल तुम्हाला सांगेल, प्रिलिम्स जे आहे ते प्रिलिम्स इज अ क्वालिफाईंग इन नेचर, म्हणजे प्रिलिम्सचे जे मार्क आहे, पूर्व परीक्षेचे मार्क, ते आपल्या फायनल रिझल्ट मध्ये काउंट केले जात नाही. आपला जो फायनल रिझल्ट लागत असतो तो लागतो मेन्स आणि इंटरव्ह्यूच्या बेसिसवर, है ना. 80% मेन्सला पकडला जाते आणि 20% इंटरव्ह्यूचे मार्क, म्हणजे असा आपला फायनल रिझल्ट जो आहे तो रिलीज होतो. ठीक आहे, तो नेक्स्ट आपण बघूया. याच्यामध्ये नोटिफिकेशन जसा आजच रिलीज झालेला आहे. ऑनलाईन अप्लिकेशन 1 जुलै पासून तर 21 जुलै पर्यंत जो आहे आपण फॉर्म भरू शकतो आणि पेमेंट करू शकतो. एज लिमिट आपण ऑलरेडी बघितलेला आहे, 20 ते 30 वर्ष. ऑफिशियल जे वेबसाईट आहे, म्हणजे फॉर्म भरण्यासाठी किंवा आपल्याला पेमेंट वगैरे जे करायचं आहे त्याच्यासाठी आपल्या समोर वेबसाईट आहे www.ibps.in. या वेबसाईटवर तुम्हाला डिटेल भेटून जाईल. याचं डिटेल जे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे ते पण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळून जाणार. ठीक आहे, तर आपण एक्झाम पॅटर्न बघूया आता, की एक्झाम कशी राहते आणि काय चेंजेस यावर्षी झालेले आहेत. त्याआधी आपण बघून घेऊया इथे की एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय लागते. तो एज्युकेशनल क्वालिफिकेशन जर बघितलं, कॅन्डिडेट मस्ट possess a graduation degree from recognized university or an equivalent qualification recognized by the सेंट्रल गव्हर्नमेंट. म्हणजे आपल्याकडे डिग्री असणं इथं जे आहे गरजेचं आहे.
बऱ्याच विद्यार्थ्यांचा इथं प्रश्न राहतो की सर मी आता फायनल इयरला आहे, तुम्ही फॉर्म भरू शकतो का? हा, ज्याचं आता नुकतं फायनल झालं म्हणजे लास्ट सेमचे त्यांनी एक्झाम दिले बट रिझल्ट यायचा बाकी आहे, तो विद्यार्थी आता फॉर्म भरू शकतो. कारण की आपल्याला काय आहे ना, जेव्हा आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे होते तेव्हा आपल्याकडे जे आहे ती डिग्री असायला पाहिजे. बट आता जर कोणाचं सेकंड इयर झालं असेल आणि फायनल इयरला गेला असेल तर तो विद्यार्थी जो आहे, म्हणजे फायनल इयरला अपियर वाला विद्यार्थी नाही चालत, फायनल इयर कम्प्लीट झालेलाच विद्यार्थी आपल्याला इथं लागतो. ठीक आहे, ते लक्षात आलेलं आहे. कुठल्याच प्रकारचा इथे म्हटलेलं आहे हॅव्हिंग 60% मार्क इन ग्रॅज्युएशन इज नॉट मॅन्डेटरी. म्हणजे काही विद्यार्थ्यांना असं वाटते की बाबा 60% आपल्याला पर्सेंटेज असायला पाहिजे का? तो सध्या तरी हे मॅन्डेटरी नाही आहे, बट अजूनही जे विद्यार्थी ग्रॅज्युएशनला असेल त्यांच्यासाठी माझं सजेशन राहते की नक्कीच ट्राय करायचं की आपल्याला 60%च्या अबोव्ह मिळाले पाहिजे. कारण इन फ्युचर जर आपण बघतोय तो कॉम्पिटिशन वाढत चाललेली आहे, तो असा क्रायटेरिया कधीही सुद्धा लागू शकतो. सो मस्ट ट्राय करा की ग्रॅज्युएशन विथ 60%च आपलं काय व्हायला पाहिजे, म्हणजे 60%च्या अबोव्ह आपलं कव्हर व्हायला पाहिजे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं देअर इज नो स्पेसिफिक डिग्री, म्हणजे पर्टिक्युलर एखाद्या डिग्रीवाला त्याचा फॉर्म भरू शकतो असं नाहीये. म्हणजे तुमची कशातही जरी डिग्री झालेली असेल, मीन्स BA, BCom, BSc किंवा इंजिनिअरिंग, डॉक्टर, कशातही तुमचं एज्युकेशन जरी झालेलं असेल, इफ यू हॅव डिग्री एज्युकेशन देन यू कॅन अप्लाय टू द IBPS PO पोस्ट, है ना. तो कुठल्या डिग्रीचा किंवा कुठल्या पर्सेंटेजचा असा कुठलाच क्रायटेरिया याच्यामध्ये नाही आहे. ठीक आहे, फक्त तुमच्याकडे डिग्री असली पाहिजे. काही जणांचा इथं प्रश्न येतो सर ओपन युनिव्हर्सिटी चालते का? म्हणजे माझं जर ओपन युनिव्हर्सिटी मधून ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर मी फॉर्म भरू शकतो का? तर यस, ऑब्विसली तुम्ही फॉर्म भरू शकता, नो डाऊट. ठीक. तर यामध्ये आपण जर प्रिलिम्सची एक्झाम बघतो तर प्रिलिम्स बद्दल बघा, इथं थोडासा चेंजेस झालेला आहे. म्हणजे लास्ट आपल्याला माहिती आहे लास्ट इयरचा पॅटर्न असा होता की 30 क्वेश्चन इंग्लिशचे, 35 क्वेश्चन मॅथचे आणि 35 क्वेश्चन रिझनिंगचे, आणि इच क्वेश्चन कॅरी 1 मार्क. आता इथं थोडासा स्मॉल बिट चेंजेस झालेला, असा काही एकदम मोठाही चेंजेस नाही आहे. आणि मी तर म्हणेन विद्यार्थ्यांसाठी हा चांगला चेंज आहे की विद्यार्थ्यांचा आवडता सब्जेक्ट राहतो रिझनिंग. रिझनिंगला मोस्टली पसंत करतात अभ्यास करत असताना. आणि त्याच्यामध्ये इथं आपल्याला दिसून पडते बघा की 35 मार्कासाठी जर आपल्याला, म्हणजे 35 क्वेश्चन आहे रिझनिंगचे आणि 40 मार्क. या आधी काय असायचं, फक्त रिझनिंगचे 35 क्वेश्चन आणि त्याचे 35च काय असायचे, मार्क असायचे. तर थोडासा चेंजेस आहे, 35 क्वेश्चन 40 मार्क रिझनिंगला केलेले आहे. आणि इकडचे जे आहे न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणजे क्वांट ॲप्टिट्यूड मॅथ्स, आपण वेगळ्या नावाने त्याला हे करतो है ना. तर न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणू आपण. तो 35 क्वेश्चन आणि मार्क किती झालेले आहे, 30. म्हणजे काही क्वेश्चन असे असतील ज्याला थोडे मार्क काय असतील कदाचित कमी असतील, आणि रिझनिंग मध्ये काही क्वेश्चन असे असतील म्हणजे एक क्वेश्चन पण त्याला 2 मार्क असं काही असेल पाहिजे. ठीक आहे. तो आता ते तर एक्झाम मध्येच आपल्याला माहिती पडेल थोडं बहुत. तो हा इथं बदल दिसून येतो आहे. रिझनिंग मध्ये 35 क्वेश्चन आणि 40 मार्क. बाकी सेक्शनल टायमिंग सेम आहे, 60 मिनिटाचा आपल्याला वेळ आहे. हा, यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे 0.25 ची. 1 तासाचा आपल्याकडे ओव्हरऑल टायमिंग, बट त्याच्यामध्ये 20 मिनिटचा काय आहे, सेक्शनल टायमिंग. टोटल मार्क्स 100 आणि टोटल क्वेश्चन ऑल्सो 100. बट इथं इच क्वेश्चन कॅरी मार्क्सचं गणित आता, म्हणजे या दोन ठिकाणी मार्क्सचं गणित जे आहे ते बदललेलं आहे. मे बी काही क्वेश्चन असे राहतील की ज्याला 1.5 मार्क राहील किंवा 2 मार्क राहील, बट पर्टिक्युलरली अजूनही असं काही सांगितलेलं नाही आहे ना. ते एक्झाम वर डिसाईड. सो दिस वॉज प्रिली. अवर नेक्स्ट पेपर इज अ मेन्स. जर आपण बघितलं की लगेच एक म्हणजे 30-40 दिवसाच्या अंतरामध्ये आपला काय आहे, मेन्स आहे. बरेच विद्यार्थी असं करतात की प्रिलिम झाल्यानंतर मी मेन्सचा अभ्यास करेल असा विचार करतात. बट जे काही विद्यार्थी आता याचा स्टडी करत आहे, माझं त्यांच्यासाठी सजेशन राहील की ऑलवेज बँकिंग सेक्टरमध्ये जेव्हा तुम्ही स्टडी करता तो मेन्स ओरिएंटेडच स्टडी करा. म्हणजे आपल्याला कारण की इथं तुम्ही बघत असाल की आपल्याला 30-40 दिवस, आणि ती आपण एक्झाम दिल्यानंतर पूर्व परीक्षेचा रिझल्ट लागायलाच आपले 10-12 दिवस चालले जातात. आणि आपण जर असं म्हटलं की बाबा प्रिलिम झाल्यानंतर मी मेन्सचा अभ्यास करेल, तर तुम्ही इथे बघू शकता की आपल्याकडे फार कमी ड्युरेशन उरेल. तो जे काही नवीनही विद्यार्थी असतील प्रिपरेशन करत असतील तर त्यांच्यासाठी सजेशन आहे की ऑलवेज बँकिंगचा जो स्टडी आहे तो मेन्स ओरिएंटेड करायचा आहे. कारण मेन्सकडे म्हणजे मेन्ससाठी आपल्याकडे जास्त ड्युरेशन नंतर उरत नाही. तर मेन्स बद्दल आपण बघूया मेन्स मध्ये काय असते तर. ठीक आहे. तो मेन्स मध्ये इन जनरल मध्ये बघा, रिजनिंग अँड कम्प्युटर ऍप्टिट्यूड आहे आपल्याला सेक्शन ए अँड सेक्शन बी. ठीक आहे. नंबर ऑफ क्वेश्चन आहे 40, टोटल मार्क 60. मी याच्यापेक्षा काय करतो, एक तुम्हाला त्याचं जे डिटेल वाला आहे नोटिफिकेशन त्यातला मेन्सचा सेक्शन दाखवतो.
थोडेफार चेंजेस दिसून पडतील आपल्याला. हा, तो इथे तुम्ही बघू शकता. इथे आपण बघूया थोडस, कारण थोडासा चेंजेस झालेला आहे जनरल अवेअरनेसच्या सेक्शन मध्ये. तो इथला नोटिफिकेशन आपण बघू. इथे लक्षात घ्या, एक्झाम पॅटर्न जर आपण बघितलं तर तो इथे बघू शकता. रिजनिंग आहे आपल्याला, नंबर ऑफ क्वेश्चन 40, मॅक्झिमम मार्क 60, म्हणजे 40 क्वेश्चन 60 मार्क. मीडियम ऑफ एक्झाम इंग्लिश अँड हिंदी, म्हणजे इंग्लिश सब्जेक्ट जर आपण सोडला तर बाकी सर्व विषयाचे जे क्वेश्चन आहे आपण इंग्लिश किंवा हिंदी मध्ये बघू शकतो. ठीक आहे, लिहू शकतो पेपर. सेपरेट टायमिंग आहे इथं सुद्धा, म्हणजे रिजनिंग साठी 40 क्वेश्चन आहे, 60 मार्क आहे आणि 50 मिनिटाचं आपल्याला काय आहे ड्युरेशन आहे. रिजनिंग प्लस कम्प्युटर, सॉरी रिजनिंग आहे ओनली. कम्प्युटर इथून हटवलेला आहे बघा तुम्ही. मागच्या वर्षी रिजनिंग सोबत कम्प्युटर पण ऍडेड आहे, बट कम्प्युटर इथून काय झालेला आहे, हटलेला आहे. नेक्स्ट इथे भरपूर सारे चेंजेस झालेले आहे आपल्या नेक्स्ट पोर्शन मध्ये जर आपण बघतो. तो याच्या आधी काय व्हायचं, फक्त जीके म्हटलं जायचं, याला जीके किंवा जनरल अवेअरनेस म्हणून टाकलं जायचं. बट इथे बघा हा पोर्शन थोडासा वाढलेला आहे आपल्या सध्या पॉइंट ऑफ व्ह्यू जर आपण बघितलं. जनरल, इकॉनॉमिक, बँकिंग अवेअरनेस, डिजिटल, फायनान्शियल अवेअरनेस इन्क्लुडिंग आरबीआय सर्क्युलर. म्हणजे यामध्ये जे आहे आपल्याला आता सध्या आरबीआयचं सर्क्युलर, म्हणजे आरबीआयचे जे गाईडलाईन राहतात ते आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर जर बघितलं तर आपण डिजिटल, म्हणजे डिजिटली जे बदल आता घडत आहेत सध्या पेमेंट मध्ये म्हणा किंवा बऱ्याच गोष्टी, तर त्याच्याबद्दल माहिती पाहिजे. त्यानंतर इकॉनॉमिक्सचा आपल्याला स्टडी करणं आहे आणि फायनान्शियल अवेअरनेस, म्हणजे ज्या सध्या गोष्टी घडत आहेत फायनान्स मध्ये त्या सुद्धा आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. तो हा जो आहे इम्पॉर्टंट सेक्शन ठरतो मेन्सच्या रिझल्ट मध्ये. तर इम्पॉर्टंट गोष्ट आहे, 35 क्वेश्चन आहे, 50 मार्क आहे याला आणि 25 मिनिटाचा टायमिंग आहे. टायमिंगचा इश्यू नाही आहे इथं, आपल्याला अभ्यासात थोडीशी काय करावं लागेल, वेगळ्या रीतीनं थोडी वाढ करावी लागेल. हा एक ऍडिशनल आहे. त्यानंतर इंग्लिश लँग्वेज जर आपण बघतो, तो इंग्लिश लँग्वेज मध्ये समजा आपण बघितलं तर 35 क्वेश्चन, मॅक्झिमम मार्क 40. इंग्लिशचा पेपर फक्त तुम्हाला इंग्लिश मध्येच देता येणार. त्याचं जर ड्युरेशन बघितलं आपण, 40 मिनिटाचा इथे सेक्शनल टायमिंग आपल्याला दिलेला आहे. त्यानंतर जर बघतो आपण डाटा एनालिसिस अँड इंटरप्रिटेशन, म्हणजे इथेही पहिले जनरल जे आपण अरिथमॅटिक राहायचं ते टाकलं जायचं. बट इथं तुम्ही जर बघू शकत असाल तर फक्त डाटा इंटरप्रिटेशन आहे आणि ते आहे 35 क्वेश्चन 50 मार्कासाठी. आणि इथं जर बघितलं आपण 45 मिनिटचा टाइम याला काय झालेला आहे, अलाउड झालेला आहे. ठीक आहे, टोटल जर बघितलं आपण 145 क्वेश्चन आपल्याला दिसत आहे, त्याचे मार्क होत आहे 200 आणि आपल्याकडे टोटल टायमिंग येत आहे 160 मिनिट. आणि यामध्ये नेक्स्ट जो आहे डिस्क्रिप्टिव्ह राहते, एसे अँड कॉम्प्रेहेन्शन, म्हणजे एसे आणि कॉम्प्रेहेन्शन तुम्हाला करायचं आहे इथे. तर 2 क्वेश्चन याच्यावर राहणार आहे 25 मार्कासाठी. मेन्स मध्ये मोस्टली इथून आपण म्हणजे चांगला 1 मार्क काढू शकतो. त्यानंतर जनरल अवेअरनेस मध्ये चांगले मार्क काढू शकतो, देन इंग्लिश मध्ये चांगले मार्क काढू शकतो. बट तुम्ही जर बघितलं रिजनिंग आणि डाटा इंटरप्रिटेशन मध्ये मार्क काढणं थोडंसं डिफिकल्ट जाते. तर मेन्स मध्ये या 3 सब्जेक्टवर आपण फोकस करायला पाहिजे. 25 मार्कापैकी मॅक्झिमम मार्क काढण्याचा प्रयत्न करायचा इथे सुद्धा आणि इथे सुद्धा. इथूनच आपलं जे आहे मेन्स पास होण्याचे सर्वात जास्त चान्सेस राहतात. ठीक आहे, तो इथे दिलेला आहे, मे बी ब्रॉडली बेस्ड ऑन इकॉनॉमिक अँड सोशल इश्यू, इमर्जिंग ट्रेंड इन बँकिंग, टेक्नॉलॉजी, करंट इव्हेंट आणि इथिक्स. तर याच्यावर जो आहे या सेक्शन बद्दल थोडासा चेंजेस झालेला आहे, तर तो बघून घेसाल आपण डिटेल नोटिफिकेशन घेतलेलं आहे. यामध्ये जर आपण याची सॅलरी बघितली, हे तो 2 एक्झाम पॅटर्न झाले आपले, बाकी एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि तुम्हाला तेही सांगितलं. सॅलरीचा जो याचा पे स्केल आहे, ठीक आहे, 1 मिनिट, हे डिटेल नोटिफिकेशन आपल्या समोर आहे. याच्यातही काही जर चेंजेस असतील तर आपण बघून घेऊया. स्टार्टिंग पासून आपण त्या पार्टिसिपंट बँक दिलेले आहे इथं आणि याची इथे दिली आहे प्रोबेशनरी ऑफिसर मॅनेजमेंट ट्रेनिंग सुद्धा त्याला नाव आहे. एक तर प्रोबेशनरी ऑफिसर म्हटलं जाते किंवा मॅनेजमेंट ट्रेनिंग. त्याची जर सॅलरी बघितली आपण, बेसिक सॅलरी दिलेली आहे 48,480. तो अराउंड इथं जर बघितलं आपण, तो हा पेमेंट तुमचा 80 ते 90 हजाराच्या बिटवीन जाण्याचे चान्सेस इथं आहे. बाकीचे अलाउन्सेस वगैरे वेगळे मिळतात.
The official will be used for allowances, pre-equities as per rules of the participant bank. म्हणजे आता वेगवेगळ्या बँकेचे वेगवेगळे रूल राहतात, त्याच्यानुसार त्याला अलाउन्सेस वगैरे प्रोव्हाइड केले जातात. बट पीओ ची सॅलरी जी आहे मोस्ट ऑफ द 80 to 90,000 मध्ये सध्या जाऊ शकते. ठीक आहे. सो दिस इज अबाउट सॅलरी. बाकी अजूनही आता काही याच्यामध्ये डिटेल तुम्हाला दिलेले असतील. त्याचं नोटिफिकेशन, डिटेल नोटिफिकेशन जे आहे आपल्या व्हिडिओच्या तुम्हाला डिस्क्रिप्शन लिंक मध्ये सापडून जाईल. याच्यासाठी जर तुम्हाला बॅचेस वगैरे जॉईन करायचे असतील तर आपली लवकरच जे आहे एक बॅच जे आहे ती सुरू होत आहे. आपण एक्झाम पॅटर्न वगैरे सर्व बघितलेलं आहे. आपली एक नुकतंच बॅच सुरू झालेली आहे 23 जून पासून. तो या बॅचला सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. या एक्झामसाठी जर तुम्हाला करायचं असेल तर 10 ते 12 ची ही बॅच आहे. आणि नेक्स्ट जे आपली बॅच सुरू आता होत आहे लवकरच येणाऱ्या मंडे पासून 7 जुलै पासून ही बॅच सुरू होत आहे. इव्हिनिंग 6 ते 8चा याचा टायमिंग आहे. एनरोलमेंट यासाठी सुरू झालेले आहे. इथे कॉन्टॅक्ट डिटेल तुम्हाला दिसून जातील. तुम्हाला जर काही समजा क्वेरीज वगैरे असतील, काही विचारायचं असेल तर नक्कीच आमच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. आणि आपलं जे बँकिंगचं करिअर आहे याला योग्य सुरुवात देण्यासाठी एसबीटीला जे आहे जॉईन करा. थँक्यू.